कोल्हापूर पोलिसांनी अवघ्या काही तासातच चोरीच्या गुन्ह्याचा केला पर्दाफाश। अमरावती जिल्ह्यातील कोल्हापूर पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही तासात छडा लावत 6 आरोपींना अटक करण्यात आली। बोरखडी बुजुर्ग येथील दामोदर पवार यांच्या विहिरीच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या तब्बल 60,000 रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची तक्रार दामोदर पवार यांनी कोल्हापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली होती। त्यांच्या तक्रारीवरून कोल्हापूर पोलिसांनी जलद गतीने चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला। या प्रकरणी कोल्हापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशानुसार तपास चक्रे फिरवण्यात आली। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता यावेळी आरोपी याने गुन्हा केल्याची कबुली दिली। आरोपीच्या ताब्यातून लोखंडी तरापे आणि सिमेंट कालवण्याचा टप 407 वाहनातून घेऊन कोल्हापूर येथील भंगार व्यावसायिकांना विकल्याचे उघड झाले। पोलिसांनी चोरीचा संपूर्ण मुद्दलमाल गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त केले। ही यशस्वी कारवाई प्रभारी ठाणेदार भूषण भाईसने, हेड कॉन्स्टेबल दीपक उईके, शैलेश गुर्डे, पोलीस कॉन्स्टेबल निखिल अमजरे यांचा सहभाग होता।